नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते, उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते। ही नाजूक फुलांची वीण आहे। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। ही वीण 6 ओळींची आहे। ही वीण विणण्यासाठी 2+1 च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये। पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। पहिली ओळ सगळे टाके पाठीमागून सुलट विणायचे आहेत। पहिली ओळ अगदी साधी आहे, सगळे टाके पाठीमागून सुलट विणायचे आहेत। काहीही व्हेरिएशन ही ओळ विणताना नाहीये। सगळे टाके पाठीमागून सुलट विणले, पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। आत धागा घ्यायचा, पहिला टाका उलट विणायचा, अटी याप्रमाणे घ्यायची। यानंतर सुईला याप्रमाणे अटी किंवा वेढा घ्यायचा आहे। शेवटचा एक टाका उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे। एक उलट, अटी याप्रमाणे घ्यायची, सुईला वेढा। प्रत्येक टाका विणल्यानंतर अटी किंवा वेढा घ्यायचा आहे। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। शेवटी एक टाका राहिलेला आहे, तो उलट विणायचा। शेवटच्या टाक्यानंतर अटी घ्यायची नाहीये। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। धागा घ्यायचा, पहिला टाका याप्रमाणे पाठीमागून उलट विणायचा आहे, अटी याप्रमाणे घ्यायची, धागा बाहेर। त्यानंतर 3/1 पाठीमागून सुलट विणायचा। हेच रिपीट करत जायचं आहे। आत धागा घ्यायचा, एक टाका पाठीमागून याप्रमाणे उलट विणायचा, अटी याचप्रमाणे घ्यायची आहे, धागा बाहेर, 3/1 सुलट विणायचा। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे। याच क्रमाने विणल्यानंतर तिसऱ्या ओळीचा शेवट एक उलटने होतो। याच क्रमाने हा टाका येईल। शेवटचा टाका एजिंगचा आहे। तिसरी ओळ पूर्ण झाली। चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। एक टाका पाठीमागून सुलट विणायचा, धागा बाहेरच आहे, आणि एक न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा। हेच रिपीट करत जायचं आहे। एक पाठीमागून सुलट, एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। चौथ्या ओळीचा शेवट एक पाठीमागून सुलटने होईल। शेवटचा टाका एजिंगचा आहे। चौथी ओळ पूर्ण झाली। पाचवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। धागा घ्यायचा, एक टाका उलट विणायचा, धागा बाहेर, एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा। हेच रिपीट करत जायचं आहे। धागा आत, एक उलट, अटी याप्रमाणे घ्यायची, धागा बाहेर,
एक टाका न विणता उचलून घ्यायचा. शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे. 5व्या ओळीचा शेवट एक उलटणे होईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. 5वी ओळ पूर्ण झाली. 6वी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. एक टाका पाठीमागून उलट, अटी याचप्रमाणे घ्यायची. एक पुढून उलट. हेच शेवटपर्यंत विणत जायचं आहे. एक पाठीमागून उलट, एक पुढून उलट. शेवटपर्यंत याचप्रमाणे विणल्यानंतर शेवटचा टाका एक पाठीमागून उलट याप्रमाणे येईल. त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे. 6वी ओळ पूर्ण झाली. यात 6 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते. अतिशय नाजूक फुलांची अशी ही छानशी विण आहे. ही विण दिसतेही खूप छान. ही विण लेडीज स्वेटरसाठी, बाळाचे स्वेटरसाठी, डिझायनर विणकामासाठी, जॅकेटसाठी, तसेच मिक्स आणि मॅच डिझाईन करताना वगैरे उपयोगी आहे. तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला खूप पसंत येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.